ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। आज व्हॉट्सॲपवर जो विषय आलाय आणि बाहेर विषय लिहिलाय की नाही मी बघितलं नाही, त्याच्यात थोडासा फरक म्हणजे लिहिण्यात चूक झाली होती की सम्राट अशोक आणि त्याचे शिलालेख, तर चुकून सम्राट अशोक आणि त्याचे श्लोक, पण म्हणजे ते श्लोक सूत्रबद्धच असल्यामुळे ते श्लोक असं म्हटलं, पण लोकांचा काही गैरसमज होईल म्हणून मी स्पष्ट केलं। याच्यावरती आधी असं एक सांगते की आपल्याला शाळेमध्ये शिकलं आहे तेवढाच अशोक थोडासा माहिती असतो। आज अशोकावर करायचं असं ठरवून मी 8 पुस्तकं वाचली आणि ज्यांच्याकडे मी वाचत होते त्यांच्या घरी म्हणजे आपल्याला एखादं दैवत भेटावं तसं इंडॉलॉजीमधले अगदी प्रख्यात देगलूरकर ऐकून आपल्याला सगळ्यांना माहिती असतील, तर ते अचानक तिथे आले आणि म्हणाले की काय वाचताय तुम्ही? म्हणलं नाही, उत्सुकता म्हणून अशोक वाचते आणि 4 लोकांच्या समोर मला जे कळले ते मांडणारे। तर ते म्हणाले मग मी येऊ का त्या दिवशी? मी म्हटलं हो, म्हणजे मॉन्टेसरीतल्या विद्यार्थ्याच्या पुढे PhD माणसाने त्याची चाचणी करावी असं होईल हो, पण म्हणे नाही, असं वाचणं आणि असं ऐकणारी पण विरळच आहेत ना, म्हणून मला त्याचा आनंद झाला। म्हणून अगदी पहिल्यांदा ते सांगितलं की मला त्याचा आनंद का वाटला, तर अशी ऐकणारी कमी असतील तरी सुद्धा आणि 4 लोक असतील तरी आपल्याला आनंद होतो। आता अशोक म्हटल्यानंतर वेगळ्या वेगळ्या अंगाने त्याचा विचार करायचा म्हटला तर अशोक शब्दाची फोड काय? न शोक इति अशोक, म्हणजे जो दुःख करायला लावत नाही, ज्याच्यामुळे दुःख होत नाही। आणि मग सीता ही जी वनामध्ये होती तर त्या अशोकाच्या झाडाखाली तिला शोकच झाला होता की, पण मग त्याची सुद्धा वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर ती 2 प्रकारची झाडं आहेत। एक अशा आपण ती मग उंच वाढतात ती, म्हणजे संभाजी बागेमध्ये मंडव घालण्यासारखी जी दोन्हीकडे लावलेली आहेत, आपल्याला जसं काही आपण राजेशाही थाटात चाललं असंच त्यातनं वाटतं, ती त्याला खोटे अशोक असं समजण्यासाठी बॉटनीमध्ये म्हणतात। आणि दुसरे खरे अशोक म्हणजे कुठले, तर त्याला आपल्या ओंजळीतही मावणार नाही अशी झुपकेदार लाल रंगाची फुलं येतात, तो खरा अशोक। आणि मग आपल्याला बघायचं असेल तर आपल्या सर्व मंडळींना सुद्धा जाता येऊ शकेल असं ते झाड अजून कुठे आहे, पाडलं नाहीये। तर संभाजी पार्कवरनं सरळ खाली गेलं की कोपऱ्यावरती एक आईस्क्रीमची गाडी कायम असते, त्याच्या पाठीमागच्या बाजूला वाहनतळ आहे, तिथे ते झाड अगदी दिमाखात उभं आहे। म्हणजे ही 2 गोष्टी अशोकाच्या संदर्भात सांगितल्या। आता हा अशोक जो आहे, आपल्याला माहिती असणारा अशोक जो आहे, त्याला सुद्धा 3-4 विशेषणं लागलेत बघा। एक सम्राट अशोक, ते त्याच्या कर्तृत्वानी, ते त्याच्या कर्तृत्वानी, नेतृत्वानी, पराक्रमानी, शौर्यानी, नंतर त्याच्यामध्ये झालेला जो बदल आहे पूर्णपणे आमूलाग्र बदल आहे, म्हणजे माणूस इतका बदलू शकतो का, तर ते त्याच्यावरून लक्षात येतं। आपण म्हणतो स्वभावाला औषध नाही, एखादा माणूस क्रूर असेल तर तो क्रूरता ठेवूनच जातो किंवा हा क्रूर आहे असा शिक्का त्याच्यावर बसतो आणि तो गेल्यानंतरही माणसं म्हणतात याच्यासारखं नसावं। पण अशोकाच्या मध्ये हा आमूलाग्र बदल झालेला होता, तो अनुभवात न होता। आता आपल्या ह्या ऐकणाऱ्याला आणि ऐकवणाऱ्याला सुद्धा या वयामध्ये समजायला पाहिजे, आपल्याकडे संयम असतो, काही जणांच्या मध्ये नसतोही। संयम असतो, दातृत्व असतं, नेतृत्व थोड्याफार प्रमाणामध्ये आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये अगदी घरापासून दारापर्यंत थोड्याफार प्रमाणामध्ये तरी केलेलं असतं। त्यामुळे आपण 4 पावसाळे जास्त बघितलेले असतात। तर अशोकाच्या संदर्भात बघायला गेलं तर त्याचे जे तो कशासाठी प्रसिद्ध होता किंवा राहिला, तर तो अशोकचक्रांकिता ध्वजा ही राष्ट्राची देवता, त्या अशोकचक्र आपल्या याच्यामध्ये आहे, ते का आहे याचा उल्लेख पण पुढे आपण बघणारच आहोत। तर ते एक आपल्याला माहिती असतं। त्याच्यानंतर अशोक हा कलिंग युद्धामध्ये प्रचंड हानी त्यांनी केली, म्हणजे प्राणहानी झाली, वित्तहानी झाली, अमानुष क्रौर्य दिसलं लोकांना आणि त्यामुळे त्याच्यासारखं नसावं असंही लोकांना वाटतं। पण या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती युद्धानंतर पुढे काय, तर त्याच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह अशी उभी राहिली, नुसती उभी राहिली नाही, तो आमूलाग्र बदलला।
की युद्धानंतर काय पुढे, तर युद्धच. हे आपण आज सुद्धा बघतो. युद्धानंतर पुढे शांतता असते का, तर ती भयाण शांतता, मरण शांतता असते. आणि त्याच्यातनंच पुढे एका युद्धातनं दुसरं युद्ध निर्माण होतं. हे जगाने आत्तापर्यंत अनुभवलेलं आहे. मग अपवाद असतो का, तर हो, त्याला अपवाद अशोकाचं चरित्र आहे. आणि मग हे सगळं कितीतरी 2200 वर्षानंतरही मध्ये थोडासा विस्मृतीत गेला होता. पण ज्या वेळेला म्हणजे संशोधक कुणीही असू दे, भारतीय असू दे, परदेशस्थ असू दे, त्या संशोधकांच्या सुद्धा जिद्दीला, त्यांच्या कार्याला अतिशय मानवंदना दिली पाहिजे. कारण आपले प्राण अर्पण करण्या इतकी धडपड करून कोण संशोधन करेल मला सांगा. कारण त्यांनी जे लेख लिहिलेत की नाही, ते लेख 4 प्रकारात विभागले गेले. आजचा आपला विषय आहे अशोक आणि त्याचे शिलालेख. मग 4 प्रकारात विभागले गेले. एक गुहांमध्ये कोरलेले, एक स्तूपांवरती कोरलेले, एक स्तंभांवरती कोरलेले. म्हणजे रांचीचा जो स्तूप आहे ना, तर त्याला स्तूप का म्हटलंय, तर आपल्याकडे म्हणजे हिंदू धर्मामध्ये दहन करतात आणि बुद्धांच्या मध्ये त्यांच्या अस्थी ठेवून त्याच्यावरती मोठ्या मोठ्या इमारती बांधतात. मग आता मोठ्या इमारती बांधायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर मग तो स्तूप उभारून त्याच्यावरती धर्माज्ञा अशोकाने कोरल्या. आता धर्माज्ञा असं म्हटलंय, पण आज्ञा म्हटली, हुकूम म्हटला की तो पाळला गेलाच पाहिजे. मग त्याने नियम केले, आज्ञा केल्या आणि ती स्वतःपासून सुरुवात केली. आधी केले मग सांगितले असं त्याच्या बाबतीत निश्चितपणे होतं. आणि म्हणून पण ते सुद्धा खरं सांगू का, की ती राजाज्ञा होती आणि राजा करतोय म्हणजे प्रजा त्याचं पालन करते असं अशोकाच्या बाबतीत दिसलं. आणि मग तो जो स्तूप आहे प्राचीचा, तो त्याने केलेल्या पाळलेल्या आज्ञा आणि मग लोकांना पाळायला सांगितल्या, त्या त्याच्यावर लिहिलेल्या आहेत. आता त्या उत्खननाच्या संदर्भात 1-2 गोष्टी सांगते, कारण त्या अतिशय रंजक म्हणण्यापेक्षा आपल्याला आश्चर्य वाटेल अशा आहेत. एक प्रिन्सेप नावाचा संशोधक होता. तो आणि त्याचा सहकारी असे जंगलामध्ये फिरत होते, म्हणजे संशोधनासाठीच. आणि त्या गुहालेख होता, त्या गुहेवरती संपूर्ण शेवाळ साचलं होतं, प्रचंड शेवाळ साचलं होतं. आणि मग तो आणि त्याचा सहकारी खरवडून काढत होते. ते खरवडून काढता 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 अचानक पाठीमागून एका अस्वलाने हल्ला केला. आणि अस्वलाने हल्ला केल्या म्हटल्यानंतर त्याचा सहकारी खूप घाबरला. त्यांच्याकडे बंदूक पण होती आणि सहकारी तिथेच गेला. अस्वलाच्या हल्ल्यामध्ये सहकारी गेला आणि याने आपली गोळी झाडून अस्वलाला ठार केलं. आणि मग आता सरसाळा मग तो पगडी 50, मग तो यहपाला ते सजीवती निघून गेला. पण ज्याच्यामध्ये खरी जिद्द आहे किंवा आपण हातात घेतलेलं काम आपण पूर्ण करणारच असं ज्याच्यामध्ये जी भावना असते ना, तो परत वर्षांनी त्याच जागी आला आणि पुन्हा ते सगळे शिलालेख खरवडून काढायला त्याने सुरुवात केली. तर त्याने काय लिहिलंय म्हणजे आपल्या टिपणामध्ये, की माणूस नाही फक्त डूब ठेवत, तर त्या अस्वलाची पिल्लं आता मोठी झाली होती आणि त्या 2 पिल्लांनी सुद्धा माझ्यावरती हल्ला केला. म्हणजे मला जणू वाटलं की म्हणजे त्याचा उपट काढण्यासाठी ते टपून बसलेत की काय. पण यावेळेला मी तयारीशी गेलो होतो आणि त्या प्रिन्सेपनी पहिला अशोकाचा लेख शोधून काढला. त्यामुळे अगदी त्याला आपल्या सगळ्यांतर्फे हॅट्स ऑफ. म्हणजे त्याला खरं म्हणजे पाली भाषा येत नव्हती, अर्धमागधी येत नव्हती, ब्राह्मी लिपी येत नव्हती, खरोष्टी येत नव्हती. आता खरोष्टी लिपी म्हणजे काय, खरं म्हणजे गाढव आणि उष्ट्र म्हणजे उंट. तर मग खरोष्टी लिपी म्हणजे काय, आपण साधारणपणे डावीकडून उजवीकडे वाचतो, पण खरोष्टी लिपीमध्ये उजवीकडून डावीकडे. म्हणजे आता मी आत्ता लिहित आहे, आहे आत्ता मी लिहित मी, करता पहिल्यांदाच आहे. पण उजवीकडून डावीकडे खरोष्टी लिपी वाचतात आणि डावीकडून उजवीकडे आपल्या साधारण देवनागरी आहेत त्या सगळ्या डावीकडून उजवीकडे वाचल्या जातात. तर मग त्यांनी म्हणजे हे पण साहस आहे बघा, की मुळापासून ती लिपी शिकायची, ती भाषा शिकायची आणि नुसती वरवरची नाही, ते सगळे लेख आपल्याला आत्मसात केले पाहिजेत, ते सरकार दरबारी रुजू झाले पाहिजेत आणि त्याचा सर्व लोकांपर्यंत त्याचा विचार म्हणून पोचला पाहिजे. म्हणजे हे संशोधनाला सुद्धा मानवंदना दिलीच पाहिजे. हे पहिल्यांदा आधी मला सांगावं असं वाटलं. आता अशोक हा नेमका कोण होता, तर बिंबिसार नावाचा जो राजा होता तो चंद्रगुप्ताचा मुलगा आणि बिंबिसाराचा मुलगा हा अशोक. तर असे आता हे बघा, जेवढी खऱ्या अर्थाने मोठी व्यक्ती असते कुठल्याही बाबतीमध्ये, तर तिच्या बाबतीमध्ये दंतकथा असतात, श्राव्यकथा असतात,
म्हणजे तिच्या दुर्गुणांबद्दल पण बोललं जातं, तिच्या सद्गुणांबद्दल पण बोललं जातं, त्याच्यामध्ये अतिशयोक्ती पण केली जाते. तर आता त्याच्या बाबतीत असं म्हटलं जात होतं, आता द्विभार या कायदा पूर्वी होता, राजदरबारी सुद्धा अनेक राणे असत, त्याला कारण ही ऐतिहासिक भौगोलिक अशी असू शकत होती. तर असं म्हणत की याला अशोका बिंबिसाराला 99 बायका होत्या आणि 111 अपत्य होती. तर त्यातल्या दुसऱ्या जी त्याला मनापासून आवडायची तिचा हा मुलगा होता अशोक हा. आणि म्हणजे तो क्रूर होता, त्याला चंडाशोक, चंड हा अशोक हा, त्याला पहिल्यांदा चंडाशोक म्हणत असत. अत्यंत क्रूर होता, अतिशय तापट होता, अत्यंत द्वेष करणारा होता. ईर्षा मनामध्ये इतकी प्रचंड होती की समोरच्याला मी संपवणार म्हणजे संपवणार, याच्या व्यतिरिक्त माझ्या मनामध्ये दुसरी कुठलीही भावना नाही, असं वर्णन त्याचं केलेलं आहे. लेखात नाही हा, म्हणजे हे ऐकीव आहे. पण मग असा बदल एका व्यक्तीमध्ये जेवढं वर्णन केलं जातं त्याच्यात तो बदल अफाट होतो कसा ते आपण बघूयात पुढे. आणि मग तो जो आहे त्यांनी वेळ आली तर आपल्या सावत्र आयांचा सुद्धा शिरच्छेद करायला पुढे मागे बघितलं नाही आणि सगळ्या लोकांना संपवून आपलं राज्य म्हणजे आपल्यासाठी मला हवं आहे म्हणून ते राज्य घेतलं, असंही त्याचं वर्णन आहे. आणि दुसरीकडे त्याचं असं वर्णन आहे की हे वर्णन अतिरंजित आहे. त्याच्या आत्ताच्या सगळ्या गुणांच्या पुढे त्याची काळी सावली, काळी छाया पडू नाही म्हणून नाही, पण आम्हाला हे मान्य नाही असंही नाही, पण हा अविचार त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये बसत नाही म्हणून तो नंतरच्या चरित्रामध्ये काढून टाकलेला आहे. मग आता अशा वेळेला म्हणजे 3-4 जणांच्या पुस्तकांमध्ये एकच विचार आल्यानंतर म्हणजे की हे वर्णन अतिरंजित आहे आणि म्हणून ते सर्वमान्य आहे की हे असं नसावा, असं त्याला पुष्टी मिळणारं हे दिलंच. मग आता त्याचं आणखीन एक विशेषण असं आहे की देवानां प्रिय प्रिय सखी, हे अधमागधीत आहे, पण मग संस्कृतमध्ये काय त्याचं देवानां प्रिय प्रिय सखी. आता सखी म्हणजे जवळची मैत्रीण, जवळची सय, जवळची आठवण असा त्याचा अर्थ दिलाय. मग देवांना जो प्रिय होता, प्रिय दर्शनम यस्य अस्ति सहा, जो ज्याचं व्यक्तिमत्व अत्यंत देखणं होतं आणि जो इतरांना हवाहवासा वाटायचा, असं त्या विशेषणामधनं उलगडत गेलेलं एका लेखामध्ये, लेख म्हणजे कागदावरचा नाही, अशा लेखामध्ये त्याच्यावरती लिहिलेलं होतं. म्हणजे 3 प्रकारचे लेख आहेत असं म्हटलं ना मी, एक गुहालेख, एक शिलालेख, एक स्तंभलेख. मग त्या स्तंभलेखावरती त्याचं वर्णन आहे. ते थोडक्यात म्हणजे साधारणपणे आपण एक परिच्छेद लिहितो. आता लिहिणं आणि कोरणं याच्यामध्ये फरक आहे ना. मग वज्रावरती म्हणजे दगडावरती कोरायचं हे काम सुद्धा किती कठीण आहे बघा. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा किती म्हणजे डेडिकेशन पाहिजे, अशी लोक तयार करणं, कुणामध्ये कुठल्या प्रकारचे कुसर आहे, कला कुसर आहे, कुठली हुनर आहे, कुठल्या प्रकारची कला त्याला अवगत आहे, हे जाणून घेणं आणि लेख कोरवणं. तो म्हणलं मी लेख लिहिले नाही, मी लेख लिहविले आणि माझ्या प्रसिद्धीसाठी नाही, माझ्या चांगुलपणासाठी नाही, तर लोकांच्या मध्ये सदाचार, सद्विचार, सद्वर्तन, चांगले गुण परावर्तित व्हावेत. भूतकाळामध्ये कशा प्रकारचं साम्राज्य होतं, आता वर्तमानामध्ये हे बघून लोक कसे वागतायत किंवा त्यांनी कसं वागावं, आणि भविष्यामध्ये पण नकळतपणे आपला जो सनातन धर्म आहे, हा सनातन धर्म हा शब्द त्यांनी वापरलाय बरं का. सनातन शब्दाचा अर्थ आहे फार प्राचीन काळापासून. मग सनातन वाङ्मय म्हणतो तसं, आणि धर्म शब्दाचा अर्थ पण त्याने अतिशय सुरेख केला की धारणात धर्म इति आहुः. धारणा म्हणजे पक्का विचार, मनामध्ये ठरवलेला पक्का विचार, आणि तो सुद्धा सत्कृत्याशी जोडलेला. हे सगळे नकळतपणे त्यांच्या लेखामधल्याच वाक्यांचा अनुवाद मी सांगतेय, कारण की ओघामध्ये आपल्याला थोडीशी, तो म्हणतो माझ्या लेखात, माझ्या स्तंभांमध्ये किंवा माझ्या शिलालेखांमध्ये काही पुनरावृत्ती आहे असं काहींचं म्हणणं आहे. याचं कारण मी सांगतो की जे मधुर आहे, जे गोड आहे, ते आपण परत परत नाही का आचरणात आणत किंवा परत परत नाही का, तर तो पुनरुक्तीचा दोष असला तरी तो स्वीकारार्ह आहे, असं त्यांचं म्हणजे स्वतः अशोकाचं म्हणणं होतं. आता विनोबांच्या बाबतीमध्ये मी विनोबांचं का विचार मी मध्ये आणला, तर आपण समांतर विचार करून त्याच्यामध्ये एक काय आहे. आता बघा, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, ईसाई, यहुदी, म्हणजे त्यांनी 12 पंथ आणि 12 धर्म यांचा सगळ्यांचा सखोल अभ्यास स्वतः केला आणि करवला. त्यांनी 4 महामात्र म्हणजे तत्वाचा अभ्यास करणारे,
4 रजुक किंवा राजुक असं त्याला नाव दिलंय. त्यांनी काय करायचं तर त्याने आधी हे विचार आचरणात आणायचे. मी आचरणात आणतोय, तुम्ही पण आचरणात आणा. आणि नियमापेक्षा मतपरिवर्तनाने माणसं बदलतात. आणि हे काही संस्थांच्या बाबतीमध्ये आपल्याला आत्ता सुद्धा दिसून येतं. अगदी मला सांगायला पण कमीपणा वाटणार नाही, संघाच्या बाबतीमध्ये लोक गोडबोले असतात. म्हणजे आडनाव नाही, गोड बोलून इतरांच्या मनामध्ये आम्ही कसं जगतोय वागतोय तसं तुम्ही जगण्याचा प्रयत्न करून बघा, असं आत्ताही आणि पूर्वीही सांगितलं जात होतं. तर तो म्हणायचा की मी स्वतः कसा वागतोय ते त्या महामंत्र्यांनी आणि रज्जुकांनी बघावं. आणि कुठल्याही धर्माचा तुम्ही अवमान करू नका आणि आपल्या धर्माची प्रौढी मिरवू नका. आणि हे फक्त धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम नाही, त्यांचं धर्म नाम कर्तव्यम. मग अगदी त्यांनी माणूस धर्म, छात्र धर्म, राजधर्म असे एकूण 28 धर्म त्यांची व्याख्या केली. आणि त्या प्रत्येक धर्माच्या व्याख्येच्या लेखामध्ये म्हणजे शिलालेखामध्ये उल्लेख केला आणि ते त्याच्यावर कोरून ठेवलं. म्हणजे हा केवढा म्हणजे व्यापच केवढा आहे त्याचा, असं विचार केला की असं वाटतं हे कधी केलं असेल. मग असा विचार केल्यानंतर त्याच्या चरित्र वाचत असताना असं दिसतं की एक प्रहर म्हणजे साधारण 3 तास, साधारण नाही 3 तास म्हणजे एक प्रहर. तर रात्री झोपल्यानंतर सुद्धा ना तो दर प्रहराला त्याची जागा बदलायचा. का तर आपण लोकांवरती अंकुश ठेवतोय म्हणजे कटकारस्थान लोकांच्या मधनं केली जाणार, आपल्यावरती काही हल्ला आला तर ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की त्याचे जे दूत आहेत, सेवक आहेत किंवा जे त्यांनी लोकांमध्ये मिसळून आपल्याला वार्ता आणण्यासाठी जे हेर ठेवलेले आहेत त्यांना कुठल्याही वेळेला येऊन भेटण्याची परवानगी होती. आणि मग म्हणून तो एकेका प्रहराने झोपण्याची जागा सुद्धा बदलायचा. आणि असे लेखी आदेश होते की माझ्या अंतर्गृहामध्ये सुद्धा सेवकांना, हेरांना येऊन गोष्टी बोलण्याचा, आज्ञा मी दिलेला आज्ञा जर कोणी पालन करत नसेल आणि त्या का करत नाहीयेत ह्याच्याबद्दल तुम्हाला आशंका असेल तर मला कुठल्याही प्रहरात भेटण्याची तुम्हाला मुभा आहे. आणि हे लेखांमधनं कोरलेलं आहे. म्हणजे ह्याचं आश्चर्य वाटतं. तो म्हणायचा की हे का केलं मी, तर खूप काळ मध्ये गेला तरी लोकांना कळावं की मी कसा होतो आणि माझ्यामुळे जनमानसामध्ये काय बदल झाला आणि तो आत्ता अपेक्षित असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे लोकांना कळावं म्हणून मी असं केलेलं आहे, असं त्याचं सांगणं होतं. आता साधारणपणे म्हणजे 1859 ते 1905 या कालखंडामध्ये त्याच्या सगळ्या शिलालेखांचं म्हणजे वाचन म्हणण्यापेक्षा ते मिळाले. मग त्या भाषा कुठली, लिपी कुठली याच्यावरती एकमत झालं लोकांचं. आणि मग त्याचं संशोधन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं. आत्ता एक 50 वर्षाच्या काळामध्ये भांडारकर संस्थेमध्ये सुद्धा याच्यावरती खूप काम अजूनही करता आहेत. पण ते जेवढं करावं, उत्खनन जेवढं होईल तेवढं त्याच्यात अधिक मिळत जाते. पण याच्यामध्ये पूर्वी ज्यांनी काम केलं त्यांना सुविधा नसताना सुद्धा त्यांच्या कामाला मात्र आपण मनापासून दाद दिली पाहिजे असं वाचताना सुद्धा जाणवत होतं. आता शिलास्तंभावरती, गुहांवरती, खडकांवरती कोरून ठेवलेल्या लेखांच्या आणि काय होतं की त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता किंवा नाही याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका होती. एक प्रवाह असा सांगतो की त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि एक प्रवाह असा सांगतो की लोकांमध्ये त्याला सगळ्या धर्मांबद्दल आस्था होती. धर्माचं सूत्र, कुठल्याही धर्माचं सूत्र वावगं नसतं, पण अनुयायी असतात ते आपली प्रौढी मिळवण्यासाठी किंवा आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लोकांमध्ये बंड माजवतात किंवा आपलं महत्त्व वाढवतात. मग तो बौद्ध होता किंवा नाही, तर बौद्ध भिक्षू आणि भिक्षुणीमध्ये सुद्धा काही जण फूट पाडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी असं सांगितलं की जे बौद्धांच्या गटामध्येच एकमेकांमध्ये जे फूट पाडत असतील, मग त्या स्त्रिया असतील किंवा श्रमण भिक्षू असतील, त्यांना पांढरं वस्त्र नेसून संघामधनं बाहेर काढून टाकावं आणि त्यांना कुणीही भिक्षा देऊ नये. म्हणजे मान मरातब पण गेली आणि रोजची रोजीरोटी पण गेली. म्हणजे इतके कडक शासन त्या बौद्ध भिक्षूंच्या बद्दल सुद्धा त्यांनी सांगितले होते. आणि पूर्वीच्या काळी शिकार किंवा मृगया हा छंद होता, राजलोकांचा तर होता, तसा याचाही होता.
म्हणजे त्याच्या पाकगृहात किंवा रंतीदेव नावाचा पुराण काळामधला एक राजा तुम्हाला माहिती आहे, तर रंतीदेवाच्या पाकगृहामध्ये सुद्धा रोज हजारो पशु मारले जायचे आणि त्यांचं खाद्य फक्त स्वतःसाठी नाही, तो सर्वांना सामिष भोजन देत असे. मग तसं याच्या दरबारामध्ये सुद्धा अनेक पशु मारले जात असत आणि लोकांना ते दान म्हणजे खायला मिळत असे. तर लोकांची काय म्हणजे सगळं मिळतंय, आयतं मिळतंय म्हटल्यानंतर फारच आनंद. पण मग हे त्याच्या लक्षात आलं की त्यामुळे प्राण्यांची खूप हत्या होती आणि कलिंगाच्या युद्धानंतर मात्र तो खूपच अंतर्बाह्य हल्ला ढवळला आणि मग त्यांनी एकूण 365 दिवसांच्या पैकी वर्षातल्या फक्त 56 दिवस आणि ते सुद्धा कायद्याने सांगितलेले प्राणी तुम्हाला मारता येतील. म्हणजे यज्ञयागासाठी बळी द्यायला परवानगी नाही, पशुचा बळी दिला जाऊ नये, हे त्यांनी पण म्हणजे शिलालेखांवर कोण ठेवलं, फरमान सोडलं, आज्ञा केली, मतपरिवर्तन केलं, मिळेल त्या मार्गाने हत्या बंद केली. आणि मग 2 मोर आणि 1 हरीण याला मारायला का परवानगी आहे, तर तो म्हणला की लोकांची सवय पटकन बदलत नाही, म्हणून तेवढी ते सुद्धा काही कारणासाठी ते लेखी द्यायचं राजाकडे की हे या कारणासाठी आम्हाला मारायचं आहे, म्हणून आम्ही ती शिकार करतो आहे. मग आणि मग काय, समाज या शब्दाचा अर्थ यात्रा जलसे असा त्या लेखामध्ये एके ठिकाणी केला आहे. मग ते समाज भरवणं म्हणजे ते जलसे त्यांनी बंद केले आणि मृगयेसाठी विहार करण्याच्या ऐवजी धर्मयात्रेसाठी विहार करायला लागला. आपल्याबरोबर हजारो लोक घेऊन जायला लागला आणि जागोजागी म्हणजे कोसाकोसावरती किंवा अगदी एका कोसावरती त्यांनी दोन्ही बाजूला अनेक प्रकारची औषधी झाडं सुद्धा लावली. याचं कारण त्यांनी एका आपल्या लेखामध्ये लिहिलं की एका बौद्ध भिक्षूला काहीतरी त्वचाविकार झाला आणि मग त्वचाविकार तो औषधाअभावी तो भिक्षू गेला आणि म्हणून त्या बौद्ध भिक्षूंना सुद्धा सहजपणे त्या उपलब्ध व्हाव्यात औषधी वनस्पती. मग जागोजागी औषधी वनस्पती नंतर आमराया लावल्या, कारण आमरायाने शीतलता पण पांथस्थाला मिळते आणि खायला पण फळं मिळतात ती, म्हणून आमराया अनेक ठिकाणी त्या आमरायांचा उल्लेख आहे. एका शिलालेखात तर आमराईचं चित्र सुंदर आहे आणि खाली ध्यानस्थ बुद्धाचं चित्र आहे. म्हणजे हे कसं आहे की त्या लेखांमधनं त्या काळची समाज परिस्थिती काय होती, समाज कसं जगत होता, काय विचार करत होता, कुठल्या प्रकारचे आचार विचार वर्तन खानपान हे कसं होतं ते पण त्याच्यामधनं खूप उलगडत गेलं होतं. मगाशी मी विनोबांचा उल्लेख केला तो एवढ्यासाठी की त्यांची जी एकादश व्रत आहे, अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह शरीर श्रम अस्वाद्य नम्रत्व भयवर्जन ही एकादश सेवावी, असं अशी जी आहे त्यातली सगळी तंतोतंत अशोकाच्या चरित्राला लागू आहेत. अहिंसा हे त्याचं पहिलं सूत्र होतं. ते कधी त्यांनी अंमलात आणलं किंवा कधी पाळलं तर युद्धानंतर. युद्धामध्ये अतोनात हानी झाली होती, जीवित हत्या झाली होती आणि त्याच्यानंतर आपण करोनाचा सारखा जो अनुभवला सगळ्यांनी, तशी महामारी हा शब्द त्याच्या लेखामध्ये आहे की महामारी, त्याच्यानंतर युद्ध, यांनी माणसानी घडवलेलं युद्ध, याच्यामुळे माणूसच माणसाला विसरेल की काय असं वाटल्यामुळे मी आमूलाग्र बदललो. असं अर्थातच वेगळ्या भाषेत म्हणजे पाली भाषेमध्ये किंवा अर्धमागधीमध्ये आहे आणि त्याचं नंतर मराठीमध्ये केलेलं संस्करण मला वाचायला मिळालं. तर मग तो म्हणायचा की माणसाने खाण्यासाठी पण हिंसा करायची नाही पशुची. मग काय खायचं, तर ओदनम भक्षेत, ओदनम म्हणजे भात, मग त्याच्यासाठी तुम्ही व्रीही म्हणजे साळी, व्रीही त्याचं मी तुम्हाला बीज देतो सगळ्यांनी, ते पेरा, ते उगवा, ते वापरा आणि मग कमीत कमी तुम्ही मांसभक्षण करा, कारण मांसभक्षण आणि तुमच्या अंगामध्ये रजोगुण प्रवृत्ती होते. आता बघा ना, गीतेच्या 16व्या-17व्या अध्यायामध्ये राजस तामस आणि सात्विक या तिन्ही आहाराचा पण उल्लेख आहे. म्हणजे आता कसं म्हटलंय, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, व्यासानी कुठल्या एखाद्या विषयाला स्पर्श केलेला नाही, त्यांनी उष्टावलं नाही असं जगात एकही गोष्ट नाही. मग हे इथे पण ते सूत्र लागू पडतं की अरे ही गीतेतली सगळी विचारधारा आहे ती त्याच्यामध्ये आहे. किंवा कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये, म्हणजेच हा अशोकाचा मी म्हटलं ना आजोबा चंद्रगुप्त म्हणजे, तर मग त्याच्याही कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा, कौटिल्याचा एकूण विचारांचा पण पगडा किंवा विचारांचा एकूण धागा त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये, त्याच्या शिलालेखांमध्ये आणि त्याच्या वागणुकीमध्ये अगदी मार्मिकपणे दिसून येतो. म्हणजे हे खरं तर वाचून दाखवता आलं असतं, पण वाचून दाखवण्यात मजा नाही आहे,
असं सांगताना जे भावतं ना ते इतरांपर्यंत पोचतं. ते शिलालेख वाचताना पण लक्षात येतं की अरे केवढी यांची प्रतिभा आहे. म्हणजे आणि तुम्ही बघा जशी 4 धाम यात्रा आपण करतो, मी त्याचा उल्लेख आहे की यात्रा ही भविष्यात पण का होईल, तर त्यांनी त्याच्या ह्याच्यात लिहिलंय की माणसं घरातनं बाहेर पडतील, आपल्या नेहमीच्या व्यापातनं बाहेर पडून जग बघतील, इतर लोकांच्या मध्ये मिसळतील, आपला विचार आपलं व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होईल. पण मग ते स्वतः केलं, आपण लोकांच्यात मिसळलो तर. म्हणून इतर लोकांच्या मध्ये मिसळावं, धर्माचं दुसऱ्याच्या धर्माचं तत्व समजून घ्यावं, ती लोक काय वागतात जगतात तसं आपल्याला आपल्या पचनी पडेल का, किंवा आपण तसं वागू शकू का. म्हणजे धर्म बदलणं हा त्याचा उद्देश नाहीये, पण सगळ्या धर्मांचं सूत्र एकच आहे हे मात्र तो वारंवार सगळ्यांना बजावतोय. आज्ञेतनं कधी कधी मतपरिवर्तनातनं कधी, म्हणजे इतका तो झपाटलेलं व्यक्तिमत्व आपण म्हणतो ना तसं त्याचं झालं होतं. युद्धाच्या नंतर अचानकपणे तो पूर्णपणे बदलून गेला होता. म्हणून तो चंडाशोकाचा झाला शांताशोक किंवा धर्माशोक. म्हणजे अतिशय शांत झाला, म्हणजे लोकांनी आपल्याला कसंही वापर करावा किंवा गृहीत धरावं असं नाही, कारण राज्यव्यवस्था त्याच्या हातात असल्यामुळे मतपरिवर्तन सुद्धा त्याला करणं सुलभ झालं. म्हणजे कोणीही एकानी, म्हणजे आता त्यांनी चंद्रगुप्ताच्या एक गोष्ट त्याने एका लेखामध्ये सांगायला प्रवृत्त झाला होता तो, तेव्हा ती गोष्ट मात्र फक्त मी अगदी थोडक्यात सांगते, कारण ती मी अशी लक्षात नाही ठेवलेली म्हणून मला सांगता येणार नाही. त्याला एकदा असं म्हटलं की चंद्रगुप्त एकदा फिरता फिरता एका दरिद्री बाईच्या झोपडीच्या आश्रय करायला गेला. आणि मग तेव्हा काय झालं तर सकाळच्या वेळेत ती आई मुलाला न्याहारीसाठी पानग्या करून घालत होती. अगदी गरीब होती ती बाई. आणि मग तो मुलगा मधला भाग फक्त खात होता, कडाकडा टाकून देत होता. तर ती बाई त्याला विचारते, त्या आईने त्याला विचारलं की अरे चंद्रगुप्त राजा जसा राज्य जिंकतो त्याच्यापासून शिकलास का काय हे कडा टाकून द्यायला. तो मुलगा विचारतो त्या चंद्रगुप्ताच्या तो पराक्रम गाजवतोय त्याचा, आणि मी आत्ता पानगी मधला भाग खातोय त्याचा काय संबंध. तर त्याची आई म्हणाली त्याला, अरे राजा राज्याच्या सीमारेषेचा भाग सोडून देशाच्या मध्यभागातलीच राज्य एकामागून एक घेत सुटलाय. मग त्यामुळे सैन्याच्या चारी बाजूंनी शत्रूचा घेरा पडल्यासारखं झालंय. म्हणजे हे त्या गरीब झोपडीतल्या बाईने सांगितलं, आपल्या मुलाला तर सांगत होती. आणि हे एका हेराने येऊन त्याला सांगितल्यावरती तो म्हणला, अरे खरंय की आपण हा आपला पराक्रम गाजवतोय, पण याला काही तसा अर्थ नाहीये. म्हणजे बघा ना, त्याचं म्हणजे अवांतर म्हणण्यापेक्षा त्याचं कसं वाचन होतं, आणि त्या वाचन म्हणण्यापेक्षा आपल्या हेराने सांगितलं मग याच्यावर विश्वास ठेवायचा का, नाही ठेवला पाहिजे, कारण हे असं घडतंय, आपणही असं नाही करता कामा. आणि केवळ युद्धामधनं काही घडणार नाही. आता एखाद्याचं आपण म्हणतो की एखाद्याचं नाव त्याच्या पश्चात जितक्या जास्त लोकात जितक्या काळपर्यंत राहील तेवढा तो वंदनीय आहे. आता मला हे वाचताना किंवा हे अभ्यास करताना असं लक्षात आलं की आपल्याला श्राद्धविधीच्या वेळेला आपल्या 3 पिढ्यांची नावं विचारतात बघा, पण घरामध्ये एकमेकांकडे बघायला लागतात. एखादी ज्येष्ठ व्यक्ती असेल तर तिला पटकन आठवतं, नाहीतर मग गुरुजी म्हणतात म्हणा गंगा भागीरथी, बरोबर आहे ना. पण कधी लक्षात राहतं तर तिने कर्तृत्व तेवढं गाजवलं असेल तर 5 काय पुढच्या 50 पिढ्या सुद्धा ती व्यक्ती आमचीच आहे, आम्ही त्याच गोत्रातले आहोत असं म्हणतात ना. मग गोत्र म्हणजे तरी काय हो, जे ऋषींची गोत्रांची नावं आपल्याला पडलेत ना ती त्यांच्या कर्तृत्वानेच पडलेली आहेत. आपल्याला त्याचा सार्थ अभिमान असायला पाहिजे. मग असं तो म्हणतो. तर तो आता ह्याने नेमकं काय केलं तर पूर्ववयामध्ये जो होता, आता लहानपणात हा फार खोडकर होता बरं का, आता फारच मॅच्युअर्ड आहे असं एखाद्या मुलाच्या व्यक्तीच्या संदर्भात म्हटलं जातं. तसा हा लहानपणी अवखळ होता किंवा तरुण वयामध्ये क्रूर होता, तरुण वयामध्ये होता, पण आता त्याच्यामध्ये फारच बदल झालाय आणि तो स्वागतार्ह आहे. हे सगळ्या लोकांनी स्वीकारलं नाही, त्याच्यानंतर देखील अनेक लोकांनी त्याला आपलंसं मानलं. आणि म्हणून तो अशोकचक्रामध्ये जाऊन, अशोकचक्र का म्हणतात त्याला, तर तो चक्र हे नेहमी फिरत असतं. आणि मग त्याचा जो कालौघात झालेला प्रवास आहे तो आपल्याला प्रदर्शनीय हवा आहे, हवासा वाटणार आहे. आणि त्याच्यासारखी प्रगती उत्कर्ष सर्वार्थाने, म्हणजे
देश जिंकणं, राज्यकारभार सुव्यवस्थितरित्या करणं, लोकांच्या मध्ये चांगल्या प्रकारे मतपरिवर्तन, विचार परिवर्तन करणं आणि आरोग्य संपन्न आयुष्य मी एकट्याने नाही सर्वांनी जगणं हा सगळ्यांचा अधिकार आहे, सगळ्यांचा हक्क आहे. आणि त्याने असं म्हटलंय बरं का की प्रत्येक व्यक्तीनी, मग ती सामान्यातली सामान्य असू दे असामान्य असू दे, त्याने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. केलं पाहिजे हा लेखावरचा शब्द आहे, म्हणजे ही आज्ञा आहे, ही हुकूम आहे. आत्मपरीक्षण करताना तो म्हणतो दुसऱ्यांचे दोष काढू नका, स्वतःचं काय चुकते ते बघा. आणि अगदी घरापासून राजकारणापर्यंत आत्ता नाही आधी सुद्धा आपण आत्मपरीक्षण कधीच करत नाही. मग ते केव्हा घडतं असं तो म्हणतो, तर मौने आत्मसंवादम भवती, मौनामध्ये आत्मसंवाद होतो. तुम्ही कुणी जर यूट्यूबवरती धनश्री लळेंचं मौन संवादावरती ऐकलं असेल तर 3 तास त्यांचं मौन संवादावरती आहे. आम्ही चेष्टेने मैत्रीण म्हणलो, अरे मौनाबद्दल 3 तास त्या बोलल्या. अरे मौनाबद्दल बोलल्या म्हणजे त्यांचे अनुभव होते, वाचनाचे असतील, व्यक्तींचे असतील, ते त्यांनी सांगितले. आणखीन एक व्यक्ती सांगते तुम्हाला आणि मला सगळ्यांना माहिती, ती पावसचे स्वरूपानंद आहेत जे, ते म्हणजे बघितलं ना आपण असं म्हणतो एखाद्या व्यक्तीचा ॲरो किती आहे, तर त्यांचा फार दूर जायचा, फार दूर म्हणजे जवळजवळ 5 किलोमीटरपर्यंत जायचा. मग ती काय बोलणारी व्यक्ती होती? अजिबात नाही. म्हणजे कायम ध्यानातच असायचे ते. म्हणजे निर्मला कामत म्हणून माझी एक मैत्रीण आहे, आत्ता नाही आहे हयात, पण ती म्हणायची की त्यांच्याकडे बघितलं ना की आपण इतके हरपून जातो की ते मौन म्हणजे काय हे त्यांच्याकडे बघून शिकावं. आणि मौन म्हणजे काय ही ताकद जी आहे ना ती त्या व्यक्तीमध्ये होती. म्हणजे मी मुद्दाम का उदाहरण दिलं, तर अशोकासारखा अत्यंत पराक्रमी, ज्याला अत्यंत दुष्ट, अतिशय युद्धामध्ये विध्वंस करणारा, ही व्यक्ती मौन पाळा असं म्हणते आणि स्वतः मौन पाळते. आणि त्या मौनामध्ये करते काय, तर आत्मसंवाद, आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण. अवघड गोष्ट आहे, पण जे करतात ना त्यांना ते साधतं. आणि त्यांची दुसरी गोष्ट एक 8व्या लेख, म्हणजे असे ओळींनी लेखांचे नंबर पण आहेत. आणि तो प्रत्येक वेळेला काय करतो की हा पहिला लेख तो मी माझ्या राज्याभिषेकानंतर 8 वर्षांनी लिहिला आहे. म्हणजे 8 वर्षांनी का बाबा लिहिलं असतो, तर 8 वर्ष आधी मी ते आचरलं आणि मग मी ते लिहिलं आणि मग ती मी आज्ञा म्हणून लोकांना सांगितली. म्हणजे त्या शिलालेखांमधनं त्या आज्ञा ज्या आहेत ना त्या आधी तुम्ही असं करा नाही, मी हे केलंय असं, आणि त्याच्यातनं मला हा बदल जाणवलाय, तो तुम्ही करा. मग हे अहिंसा एक सूत्र त्याने अंमलात आणलं. त्याच्यानंतर मौन आणि आत्मपरीक्षण, ह्या खूप अवघड गोष्टी आहेत. अवघड असल्या तरी सुद्धा अशक्य नाहीये, हे त्याच्या स्वतःच्या आचरणातनं त्याने दाखवून दिलं. आणखीन दुसऱ्याच्या धर्माविषयी सहिष्णुता हा गांधीजींच्या चरित्रामध्ये बऱ्याच वेळेला शब्द येतो. पण काही वेळेला मला असं वाटतं की तो फसवा वाटतो गांधीजींच्या चरित्रामध्ये. म्हणजे मी नावं नाही ठेवत, महात्माच आहे, आपण त्याला महात्मा केलेलं आहे, नाही झालेले आहेत त्यांच्या कर्तृत्वानेच. पण त्यांच्यापेक्षा ही जी आधीची व्यक्ती आपण कधी अभ्यासलीच नाही, हो अभ्यासलीच नाही किंवा बघितलीच नाही. आपल्याला शाळेमध्ये शिकलेला इतिहास सुद्धा खूप फसवा होता, म्हणजे वरवरचा होता, त्याच्या खोलात आत्ता आपण जायचं नाही. पण निदान माहिती आहे तर त्याच्याबद्दलची माहिती कळली तर त्याला तरी आपल्याला दाद देता यावी. मग तो म्हणला की धर्माविषयी, कुठल्याही धर्माविषयी म्हणजे कर्तव्याविषयी कोणीही शंका बाळगू नये. मग आता तू समजा बाई आई आहेस, तर आईचं कर्तव्य काय आहे? मी मातृधर्म पाळत असेल तर पुत्राने मातृधर्म पाळला पाहिजे. म्हणजे आपली जी मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, नंतर अतिथी देवो भव आणि सगळ्यात पुढचं राष्ट्र देवो भव, ही जी आहेत ना ही अशोकाच्या शिलालेखांमध्ये आहेत. आणि पण तो त्याच्या जोडीने असं म्हणतो की जर पुत्रधर्म पाळला तर त्याला त्याची उत्कर्ष सहज सोपा आहे. जर आईने मातृधर्म पाळला म्हणजे केवळ त्या मुलाचे लाड केले तर भविष्यात तो बिघडलाच म्हणून समजा. त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी लागेल त्या गोष्टींची झीज त्या आईने सोसायला पाहिजे. म्हणजे मी त्याला जेवायला करून घातलं याच्यात तुझं कर्तव्यच आहे, तू केलंस त्याचा मोठेपणा काही नाही आहे, हे त्या लेखांमधनं तू लिहितोय, म्हणजे केवढा मोठेपणा आहे बघा त्याचा. आणखीन अंतःकरणाची सरळ शुद्धता पाहिजे, ती खूप लोकांच्यात नसते. म्हणजे भाबडेपण वेगळं, शुद्धता वेगळी. आणि एखादा आपण म्हणतो
हां, एखाद्याला आपण म्हणतो की सॉरी टू से धिस, मी हे म्हणतोय ते चुकीचं आहे, पण सरळ तू त्याला म्हणजे म्हणजे मला हे म्हणायला चुकीचं वाटतंय असं म्हणून तू त्यातले दोषच सांगतोयस. म्हणजे तू आपण चूकच करतो ना. म्हणजे चुका सांगताना सुद्धा शुगर कोटेड क्विनाईन आपल्याला देता येत नाही. मग अशोकाचे शिलालेख म्हणजे आपल्याला त्यांनी प्राचीन काळापासून आपल्याला दिलेल्या शुगर कोटेडच गोळ्या आहेत. तुम्ही त्या घ्या आणि त्याच्यामधनं तुम्ही ते सावध व्हा, सतर्क व्हा. तो म्हणतो जो निरुत्साही असतो ना, जी व्यक्ती निरुत्साही असते त्याला एखादं उद्देश नसतं, जी निष्क्रिय असते ती आयुष्यात काहीही करू शकत नाही आणि त्याला म्हणजे मृत्यू त्याचा कब्जा लवकर घेतो. म्हणजे निष्क्रिय म्हणजे सतत काहीतरी ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे असं नाही. तुम्ही शरीराने ॲक्टिव्ह, वयाची मर्यादा असते, असूही शकता, पण मग काय करायचं? अरे दुसऱ्याचं तुम्हाला चांगल्या गोष्टीचं कौतुक तर करता येतं ना. ते अगदी आसन्न मरण व्यक्तीला सुद्धा तिच्या देहबोलीवरनं कळतं आपल्याला की हिला बरं वाटलंय बरं का, हिला नाही चांगलं वाटलेलं आपण आलेलो. हे पण हे बारकावे आहेत त्याच्या लेखांमधनं. म्हणजे हे केवढं मोठं आहे. म्हणजे खरं सांगू का, 8 पुस्तकामधनं 40 पानं लिहून काढायला मला 1.5 महिना लागला. पण हा खूप आनंदी प्रवास झाला. आणि त्याच्यामधनं मी कशा पद्धतीने मांडणार आहे असं दोघा तिघांशी चर्चा केल्यावरती असं मांडणार आहे. अरे वा, मग आपल्याला जे भावतं ते रोजच्या रुटीनमध्ये नको का यायला, तर तसे त्यांनी बारकावे दिलेले आहेत. आता रात्रीच्या वेळी सुद्धा आपण काय करावं, तर शांत झोप येण्यासाठी तुम्ही दिवसा सजग, सतर्क, नंतर क्रियाशील असलं पाहिजे. हे शिलालेखांवर लिहिणारा माणूस आहे. माणूस म्हणजे राजा आहे की तुम्ही दिवसा सतर्क असलं पाहिजे, दिवसा सक्रिय असलं पाहिजे, निष्क्रिय असता कामा नये. आणि निंदान्वेषण केले त्यांनी. म्हणजे दोषान्वेषण शब्द आहे की नाही, अन्वेषण म्हणजे शोधणं. दोषान्वेषण करू नका, पण माणसाची प्रवृत्ती आहे होती दोषान्वेषण. 5 माणसं जमली, 6 जणांचा गट असेल, 5 माणसं जमली तरी जो नसेल त्याचं दोषान्वेषण केलं जातं. ही गटाची नाही, ही मनाची विकृती नाही आहे, ही मनाची प्रकृती आहे. सहज आहे ते. मग त्याला आम्ही मुरड कशी घालणार, तर मग त्याला मुरड कशी घालायची त्याचं उत्तर पण त्याच्याकडे आहे. तो दुसऱ्या लेखात, पुढच्या लेखात म्हणतो की त्याला मुरड घालण्यासाठी तुम्ही आत्मपरीक्षण दिवसामधनं 3 वेळा 10 मिनिटं करा. फारच अवघड गोष्ट सांगून ठेवली. 10 मिनिटं काय, आपल्या मनामध्ये 10 सेकंद सुद्धा माझं काय चुकलं छे, त्याला परिस्थिती जबाबदार होती, त्याला काळ जबाबदार होता, त्याला ह्या व्यक्ती जबाबदार होत्या. असं आपण कुठल्याही गोष्टीला आपल्याला आपण जबाबदार धरत नाही. नकारात्मक असेल तर, पण सकारात्मक असेल तर हो माझं योगदान खूप मोठं होतं त्याच्यामध्ये, 100% 80% माझं योगदान होतं असं आपण सहज म्हणतो. पण ती सुद्धा विकृती नाही आहे, ती प्रकृती आहे. मग त्या प्रकृती आणि विकृतीमध्ये फार एका अगदी सीमारेषेचं अंतर आहे. जसं सद्गुण आणि दुर्गुण. म्हणजे खूप सद्गुणी असणं हा सुद्धा दुर्गुण आहे, खूप सद्गुणी असणं हा सुद्धा दुर्गुण आहे. हे माझं वाक्य नाही आहे, हे पण एका लेखात त्यांनी म्हटलंय की तुमच्याकडे खूप सद्गुणी आहात, पण आपल्याला एखादी गोष्ट नाही म्हणता येत नाही, त्याला कारणं अनेक असतील, नाही म्हणता येत नाही, हा सुद्धा तुमच्यामधला दुर्गुण आहे. तो दुर्गुण काढण्यासाठी आपल्या जबाबदाऱ्या, आपली मर्यादा आणि आपलं तत्व म्हणजे विचार, या 3 गोष्टींना माणसाने महत्त्व दिलं पाहिजे. मी हे करू शकतो का करू शकत नाही, मला हे करायची इच्छा आहे पण मला ह्या मर्यादा आहेत आणि मला हे करायचं आहे. मग कुणीही अडवलं तरी माझी इच्छाशक्ती आहे आणि मी करू शकतो, तर ते मी, सावरकर जसं म्हणतात, तर याल सह तुमच्यासह, न याल तर तुमच्या विना, हे मी करणार. हे एका वाक्यामधनं, म्हणजे कमी शब्दामध्ये तो खूप सूचक असे विचार मांडतो हे अशोक लेखामध्ये. तो 3 तास रोज, आता राजा माणूस आहे हा, म्हणजे कर्तव्यामध्ये कुठे त्याला कसूर करून चालणार नाही, पण अव्याहतपणे, कधी अव्याहत म्हणजे खंड न पडता रोज 3 तास वाचन आणि वाचलेल्यावरती विचार, आणि आपण स्वतः वाचन आणि विचार केल्यावरती विद्वत जनांच्या मध्ये चर्चा, परिसंवाद आणि वाद, ह्या 3ही गोष्टी त्याच्या दरबारामध्ये होत असत. म्हणजे केवढी त्याची पातळी होती बघा. त्याचं पुस्तकांचा संग्रह हा इतका अफाट होता, तरी त्याला कुठलंही पुस्तक हवं असेल तरी मिळू शकायचं, कारण राजा होता तो. आणि नुसतं
इतरांना सांगायचं नाही, तुम्ही वाचून त्यातलं काय महत्वाचं आहे ते मला सांगा. तो स्वतः वाचून त्याच्यावरती विचार करून समविचारी लोकांशी, नंतर त्या विचाराशी सहमत नसलेल्या लोकांशी सुद्धा वाद चर्चा करत असे. हे बघितल्यानंतर आपले शंकराचार्य आठवतात. आपल्या शंकराचार्यांनी सुद्धा अनेक ठिकाणी वाद करून, म्हणजे वादविवाद म्हणतो तसं नाही, वाद करून जे विचार आपल्या धर्माला पोषक नाही ते नेस्तनाबूत करून चारी ठिकाणी पीठ निर्माण केली. हे धाडस कसं होतं, तर अशा विचारांमधनं होतं. मग त्या शिलालेखांचा परिणाम कसा झाला, तर लोकांवरती सकारात्मक झाला, की हे राजाने केलंय आणि हे म्हणजे शिलालेखावर लिहून ठेवलंय, कोरून ठेवलंय, म्हणजे आपण ते आत्मसात करायला पाहिजे. आपण ते नक्कीच म्हणजे सगळेच आचरणात आणतात असं नाही, पण 100पैकी 10 जणांनी जरी आचरणात आणलं स्वतःच्या, तर दिव्याने दिव्या लागतो ना, तसं त्याच्या संपर्कातले व्यक्ती तरी करत असतील. आता विवेकानंद म्हणायचे, मला अशी 100 माणसं द्या, 100 माणसं शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या अशी माणसं द्या की मी तुम्हाला देश बदलून दाखवतो. मग ही ताकद त्यांच्यामध्ये होती, त्याच्या 100 पटीने ताकद अशोकराजामध्ये होती. आणि तो खऱ्या अर्थाने शोक दूर करणारा होता. म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक या क्षमता स्वतः त्यांनी आधी वाढवल्या, वेगवेगळ्या प्रयत्नांनी वाढवल्या. सहजपणे जेवण तयार समोर मिळालं तरी खायला सुद्धा आपली इच्छाशक्ती आणि हाताची शक्ती लागते, आणि ते पचवायला सुद्धा ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्नम कर्मणाहुतम तो सुद्धा जठराग्नी असावा लागतो. आणि तो प्रदीप्त असण्यासाठी परत आपली क्रियाशक्ती, इच्छाशक्ती ह्या गोष्टी आल्याच ना. म्हणून डॉक्टर म्हणतात बघा, आधी आणि व्याधी ह्या दोन्ही समांतर चाललेल्या असतात. जो व्याधींवरती कोण सहजपणे मात करू शकतो, तर जो चिंतेवरती मात करू शकतो, जो नकारात्मक विचार करत नाही. हे सगळे विचार वेगळ्या पद्धतीने थोड्याशा लेखांमधनं आलेले आहेत. मग असं वाटतं की त्याची पोर्टेबल कोट्स करून सगळ्या दवाखान्यातनं लावावी, म्हणजे जाता येता निदान रुग्णांच्या लोकांनी बघितली तरी अरे असं आहे का, म्हणजे आपल्यात जरा बदल करायला पाहिजे, असं पण होऊ शकतं. आता धर्मप्रचार त्यांनी कसा केला हे आपण थोडक्यात बघूयात. एक 5 मिनिटं चालतील वरती, चालतील ना, म्हणजे 6, 5, 6, 10 झाले तर चालतील का? हां, धर्मप्रचाराच्या संबंधी त्याची भूमिका काय होती बघा. तो म्हणायचा की धर्मप्रचार करताना कुठल्याही धर्मसंस्थापकाला तुम्ही मोडीत काढू नका, त्याच्याशी संवाद साधा, आधी त्याचे विचार समजून घ्या, आणि मग आपल्या विचारात त्याच्या विचारामध्ये काय सारखेपणा आहे, हा सारखेपणाचा संवाद साधून मग त्याच्या त्रुटी काय आहेत हे सांगा. तुम्हाला सगळ्यांना पूर्वीचे म्हणजे जनसंघ ज्यावेळेला होता तेव्हा जगन्नाथराव जोशींचं नाव तुम्ही ऐकलं असेल. त्यांना कानडी, मराठी या भाषा उत्तम यायच्या, आणि त्यांचं भाषण ऐकायला शनिवारवाड्यावरती सुद्धा इतर पक्षाचे लोक आवर्जून यायचे. याचं कारण त्यांची विचारांची ताकद अप्रतिम होती. ते विरोधी पक्षामधलं चांगलं काय आहे हे आधी सांगायचे. अवघड गोष्ट आहे ना, विरोधी पक्षामध्ये चांगलं काय आहे, आपण घेण्यासारखं काय आहे हे आधी सांगायचे. कारण त्या लोकांना माहितीच नसायचं, अरे आपल्यातले चांगल्या गोष्टी आहेत म्हणजे त्या आपण वाढवल्या पाहिजेत. बघा हे सूत्र आलं की नाही इथे पण अशोकाच्या इथे, म्हणजे मला आठवलं म्हणून मी आत्ता सांगितलं. मग अशा प्रकारची याची ताकद असते. आणि बघा तुम्ही माणसाच्या हितासाठी, हित म्हणजे कल्याण, आता हित आणि प्रिय आणि हित या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. जे प्रिय असतं ते हितकारक असतंच असं नाही, आणि जे हितकारक असतं ते प्रिय असतं असं मुळीच नाही. तो म्हणतो की माणसाच्या हितासाठी, सुखासाठी. आता सुख हे पण मान्यावर असतं, आणि हित हे आपल्याला समोर दिसतं झालेलं, व्यक्तीमध्ये बदल झाला आहे किंवा व्यक्तीला सगळं त्याचं चांगला झाला आहे, म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने संपन्न झाला आहे तर ते हितकर आहे, आणि वैचारिकदृष्ट्या बिघडला आहे तर ते सुखकारक नाही आणि हितकारक पण नाही. सुख हे शरीराला मिळणारं असतं, आणि हित हे मनाला मिळणारं आणि शरीराला पण जाणवणारं असतं. मग आता दुसऱ्या बाबतीत तो म्हणतो की अनुकंपा किंवा दया, सारखे अनुकंपा किंवा दया तत्वावरती वागू नका. म्हणजे आत्ता लाडकी बहीण योजना दिली म्हणून सगळ्यांनीच घ्यावी का, हा प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह आहेच ना. देणाऱ्यांनी देत जावं म्हणून घेणाऱ्यांनी घेत जावं का. आपण आळशीपणा आपल्यात वाढवील
अनुद्योगेन तैलेन, म्हणजे अनुद्योग करणाऱ्या माणसाला, निरुत्साही माणसाला जेवण सुद्धा देऊ नये, असा शिलालेखामध्ये अशोकाने मांडलेला आहे. की जो निष्क्रिय आहे ना, जो उद्योग कुठल्याही प्रकारचा करत नाही, त्याच्यामध्ये इच्छा म्हणजे करण्याची क्षमता असून त्याला जेवण घालू नये, त्याला नगराबाहेर हाकलून द्यावा. मग तो संसारी असू दे, तो म्हणजे ज्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, आता अंध आहे, अपंग आहे, वृद्धतेने काही व्याधी आहे, त्याला माफ आहे. पण अरे तू सशक्त आहेस, कष्ट करणारा आहेस आणि तरी तू करत नाहीस, म्हणजे तू जगण्याला लायक नाहीस, असं शिलालेखांवरती लिहिलेलं आहे. आता पाटलीपुत्र त्याचं जे नगर होतं की नाही, तेव्हा अशोकराम आणि कुकुटराम असे दोन खूप मोठे भव्य मठ होते. आणि त्याच्यामध्ये किती राहायचे बघा, 1000 भिक्षू राहतील एवढी जागा एका मठामध्ये होती. आणि त्या भिक्षूंना सर्व प्रकारचे, म्हणजे त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, या माणसाच्या 3 गरजा आहेत की नाही, अन्न, वस्त्र आणि निवारा, हे तुम्हाला दिलं जाईल. पण तुम्ही परधर्मीयांशी सुद्धा व्यवस्थित वागलं पाहिजे, त्यांचा विचार पण समजून घेतला पाहिजे. आणि आपला विचार त्यांना समजवताना आक्रमक भूमिका न घेता तुमच्या आचरणातनं तुमचे विचार मांडा, हे त्यांनी शिलालेखांमध्ये कोरलेलं आहे. म्हणजे हे जास्त जाणवलं. मग आता अशोकाचे लेख आहेत कुठे कुठे, तर गिरी पर्वतांवरती आहेत, त्याच्यानंतर गुहालेख आहेत आणि स्फुटलेख आहेत. ते एक सांचीचा जो स्तूप आहे ना, तिथे त्याच्या बुद्धाच्या अस्थी आहेत आणि त्याच्यावरती तो स्तूप उभारलेला आहे, असे एक दंतकथा आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या जसं ताजमहाल बांधला गेलाय आपल्या म्हणजे तिच्या स्मरणासाठी, तसा हा सांचीचा स्तूप आहे, तो आपल्या प्रिय पत्नीच्या स्मरणासाठी बांधलाय. पण त्याच्यात सगळ्या राजाज्ञा आणि लोकांनी कसं वागावं हाच लिहिलाय, असे 2 त्याच्यामध्ये उल्लेख आहेत. आता हे सगळे लोक म्हणजे सगळे लेख आहेत ना, ते वाटेने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दिसावे म्हणून अत्यंत भव्य प्रमाणामध्ये, म्हणजे 4 ते 5 टन वजनाचे असे. मग आता त्या तुलनेत असा कसा काय पुतळा, तो उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो, हा सगळा म्हणजे आपल्या पुढे आशंका निर्माण करणारा प्रश्न असला तरी मग हे काम कसं केलं असेल त्या काळामध्ये. आणि एके ठिकाणी तर म्हणजे प्रत्येक लेख लिहिताना, प्रत्येक लेख कोरताना काही ना काही महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये आहेच. म्हणजे त्याचा स्वभाव त्याच्यातनं कळतात, धर्मतत्व कुठली आहेत ती कळतात, राजव्यवस्था काय त्या काळात काय होती ते समजतं, तत्कालीन समाजस्थिती आहे, कुठल्या गोष्टींवरती आपण अधिक महत्त्व दिले ते समजतं. आणि धर्मलेखामध्ये सुद्धा तो असं म्हणतो की धर्म हा शब्द म्हणजे स्वतःची उन्नती, म्हणजे माझ्या सकट स्वतःची उन्नती करण्यासाठी आणि प्रत्येक माणूस सुस्थितीमध्ये असण्यासाठी काय त्यांनी करायला पाहिजे, मी काय करतो तेव्हा मी सुस्थितीत असतो, तर बाकीचे कसे असतील, हे त्यांनी बघितलेलं आहे. आणि आता देवतांची पूजा म्हणजे नेमकं काय काय करायचं, देवतांची पूजा, दिशांची पूजा, सत्यनारायणाची पूजा करतो तेव्हा बघा दिशांची पूजा करतात, अष्टदिशा अष्टवसू, तर ते म्हणतात आईची, माता पित्यांची सेवा केली की ती प्रशंसनीय आणि ती पूर्व दिशेची पूजा आहे, असं त्यांनी लेखांमध्ये लिहिलेलं आहे बरं का. त्याच्यानंतर मित्र परिवार, आप्तेष्ट आणि ब्राह्मण श्रमण यांच्यासाठी अवतार्यांनी वागावं, ही उत्तर आणि पूर्व आणि पश्चिम दिशेची सेवा केल्यासारखं आहे. हे लेखांमध्ये कोरलेले त्याचे शब्द आहेत. आता तो स्वतःला प्रियदर्शी असं म्हणून घेत असो का, प्रियदर्शी म्हणजे त्याचं आचरण आणि विचार आणि दिसणं या दृष्टीनं प्रियदर्शी आहे असं तो म्हणत असेल. आता सत्कृत्य तुम्ही करा, मी करतो आहे तसं तुम्ही करा, ते करणं अवघड आहे पण तसं तुम्ही करा, असं त्याचं सांगण्याचं नेहमीचंच याच्यामध्ये होतं. आता लोक काय करतात, तर कुठली कार्य करतात, पूर्वी करत होते आणि आता कुठली कार्य करतात, तर त्याचं म्हणणं आहे की आजारपण, लग्न कार्य, पुत्राचे जन्म, नंतर प्रवास म्हणजे प्रवास याला मंगलविधी असं नाव दिलंय त्यांनी. पण मग याच्याशिवाय तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुमच्या घरामध्ये रोज येणारे नोकर चाकर जे आहेत तर किंवा समाजामधली इतर माणसं जे आहेत त्यांच्याशी तुम्ही सामंजस्याने वागा, असं त्याचं म्हणणं होतं. धर्मकारक आहे, पुण्यकारक आहे तेच तुम्ही करा, इतर गोष्टींच्या मागे तुम्ही लागू नका, असं त्याचं म्हणणं अतिशय प्रामाणिकपणे असं होतं. आता शेवटी आणखीन एक त्याच्याबद्दलचं म्हणजे मी असं धन्याशोक असं त्याला नाव दिलंय, की 1-2 मिनिटात वाचते, म्हणजे तर सगळं सार येईल त्याच्यामध्ये. धन्याशोक का, तर खरोखर तो धन्य आहे सर्वार्थाने. म्हणून चक्रवर्ती भूपजो का ध्वजात स्थिर होतसे,
आपल्या चक्राच्या माध्यमातून आपल्या तो ध्वजा स्थिर आहे. चंडाशोक ही पूर्वीचा, धर्माशोकची जाहला, शांताशोक शिरस्थायी, शिलालेखी विराजला, शिलालेख गुहालेख, स्तंभालेखात कोरला, विचार तत्व जगण्याचे, आज्ञाही त्यात आणल्या, जगण्याचे तत्व जे का, साधे सोपे सराहिले, प्राणीमात्रा दयाभावी, मृदुताही सदा हवी, स्वर्गाकांक्षी जिन्याने तू, सदाचारी रहा सदा, सेवा ही परमो धर्म, आचारात हवा सदा. सेवा ही परमो धर्म आहे, पाली भाषेमध्ये त्याच्या लेखामध्येच एका होतं बरं का. म्हणजे हे किती प्राचीन आहे बघा, म्हणजे त्याने किती अभ्यास केलेला आहे आणि मांडलेला आहे हे पण त्याच्यातनं दिसतं. मातृपितृ जनसेवा हीच आस मनी सदा, दीनदुःखी वृद्धयांची काळजी तू सदा वहा, व्यष्टी समष्टी जाणोनी परांचे हित जो करी. व्यष्टी म्हणजे व्यक्ती आणि समष्टी म्हणजे समाज. व्यष्टी समष्टी जाणोनी परांचे हित जो करी, वैमनस्य नको द्वेष, निंदा का पट्यते नको, वैमनस्य नको द्वेष, निंदा का पट्यते नको, सद्विचार सदाचार, सत्संगती धरीत जा, कार्यातर मुनी जाता, सार्थ जीवन होतसे, कोण आला कोण गेला, काळासी गणना नसे. आपल्या बाबतीत असंच म्हणता येईल की सर्वसामान्यांच्या बाबतीत तसंच म्हणता येईल. परंतु आपुल्या कार्ये अजरामर जाहला, नसे निंदक नसे द्वेष्टा, गुणग्राहक सर्वदा, अशोका वंदुनी अंती, धर्माशोक म्हणू तया, शांताशोक म्हणू तया, धन्याशोक म्हणू तया. धन्यवाद.